फिशर मध्ये वेदना म्हणजे वेदना होत असेल फिशर असण्याची शक्यता आपण म्हणता येतात. वेदना व्यतिरिक्त आणखीन काही लक्षण असतात का फिशर मध्ये? वेदना व्यतिरिक्त कॉन्स्टिपेशन, ओके, कडक संडास होणं, ब्लिडिंग येणं, पोट साफ न झाल्यासारखं वाटणं, चुंचुणणं, खाज येणं, संडास झाल्यानंतर आग होणं, चुंचुणणं, खाज येणं, डिस्कम्फर्ट, हे सगळं व्हरायटी सिम्पटम्स असतात. ओके. फिशर मध्ये कडक संडास का बरं व्हायला पाहिजे? गुद्धद्वार छोटं होतं. ओके. आणि त्याच्यानंतर संडास व्यवस्थित पास होत नाही, त्याच्यामुळे तिथं कडक संडास झाला. म्हणजे तो जो काही कडक संडास झाला, कट झाल्यामुळे तिथले स्नायू टाईट झाले, म्हणून गुदद्वार छोटं झालं. गुदद्वार छोटं झालं आणि खूप तीव्र वेदना आहे म्हणून आपल्या डोक्यामध्ये एक भीती बसली, म्हणून मोशन नाही करत आहे, म्हणून आणखीन कडक संडास. म्हणजे हा सायकल, कडक संडास, फिशर होणे आणि स्नायू टाईट होणे, आणखीन कडक संडास होणे, हा विशेष सायकल होत जाणार. हा प्रकार फिशर्स मध्ये आपण बघतो. ब्लिडिंग खूप जास्त होतो का फिशर मध्ये? नाही, ब्लिडिंग 1 किंवा 2 ड्रॉप, तेही संडासला लागून किंवा मग तुम्हाला वॉश करताना जाणवतं. जास्त त्याच्यात ब्लिडिंग होत नाही. मग हेच ह्या उलट पाईल्स मध्ये काय होतो? पाईल्स हा जे नसांचा आजार आहे, हा पाईल्स, त्याच्यामध्ये नस म्हणजे ब्लड वेसल्स, आणि त्याच्यामध्ये एकाच वेळेस संडास झाल्यानंतर 10 ते 15 ड्रॉप ब्लिडिंग येते. त्याच्यात पेन होत नाही. म्हणजे वेदना विरहित म्हणजे पेनलेस ब्लिडिंग जर का झालं तर पाईल्स असण्याची शक्यता जास्त म्हणता येईल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जो ब्लिडिंग आहे, आपलं नळाचं टॅप, आपण जर का नळ बंद केल्यानंतर लास्टचे जसं थेंब 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 पडतात, तसं मोशन संपत असताना जर का ब्लिडिंग होत असेल त्याला आपण पाईल्स म्हणू. आणि वेदना सोबत जर का ब्लिडिंग होत असेल, तुम्हाला खूप तीव्र वेदना होतात, त्याच्यासोबत ब्लिडिंग म्हणजे 1-2 ड्रॉप येत आहे किंवा संडासला लागून ब्लड येत असेल, त्याला आपण फिशर म्हणू, असं म्हणता येईल का? बरोबर.